नमस्कार सर्वांना, शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज आमचं काय काम चालू आहे माहिती आहे का? लागवड घालायची आहे। ही खोडवा आहे आणि खोडव्याला लागवड घालायची आहे। आणि गेल्या वर्षी पण काय लागण कुळवायची झाली नव्हती। आता म्हटलं यंदा पण होत नाही वाटतं कुळवायची, पण आता 4 दिवस झालं पाऊस उघडला आहे आणि घात आल्या म्हटल्यावरनं लागवड टाकून घ्यावी म्हटलं। ही लागण आता लागण केलेली आहे आणि ती लागणीतला भुईमुग आणि ती ऊसाची लागण आणि हे आंब्याचं झाड आहे बरं का। आणि ह्या आंब्याची झाडाची सावली नाही लई छान असते उन्हाळ्याची। आणि ही लागवडीची पोती उसवायला लागलं होतं। यासने म्हटलं तुम्ही लागवडीची पोती उसवायला लागलाय खरं, आणि तुम्ही की नाही आज फुल शर्ट घालून यायला पाहिजे होतं, म्हणजे ऊसात लागवड टाकायला बरं पडलं असतं। कारण ऊसाचा पाला लई अंगाला कापतो सगळा, आणि ऊसात लागवड टाकायला फिरायचं म्हटलं तर मग काय लईच कापतो। सगळ्या ऊसातनं फिरायचं, एकरभर रान आहे आणि दुसरं 1 एकर रान आहे, त्या दोन्ही रानाला नाही लागवड घालायची होती। मग हे काय म्हटलं की आता असू दे, आणि ह्यांना सवयच आहे बरं का, प्रत्येक वेळेला नाही ऊसात काम असलं की ह्यांनी टी-शर्ट घातलेला असतोच आणि मग ते अंगाला नाही सगळं कापतं। मग ह्यासनी मी म्हणत होती घरी जाऊन शर्ट घालून या जावा, म्हणजे अंगाला ले काय कापायचं नाही, पण काय ह्यांनी काय ऐकलं नाही माझं। ही म्हटलं असू दे। मग आता ही ऊसाला लागवड टाकायची आहे। ह्या रानाला एकराला नाही 10,000चा आणि त्या रानाला 10,000चा, असं 20,000चा का नाही, म्हणजे तसा 25,000चा आणला आहे, पण त्यातनं थोडी माळवाला उरवायची आहे म्हणून का नाही 10,000चा असं सांगितलं तुम्हाला। गेल्या वर्षी पण ही खोडवं काय कुळवायचं झालं नव्हतं। आता म्हणलं उगाडले तोपर्यंत गडबड करून का नाही ही खोडवं कुळवलं पाहिजे। माशी सगळी लागवड आणली होती आणि ही लागवड मिक्स करायची होती म्हणून पोत्याची तोंड सोडायची चालली होती, सगळी उसवायची चालली होती। आणि इकडं पण लागवड आणून टाकल्या, ह्या एकरभर रानाला इकडं पण हे करायचं आहे, लागवड टाकायची आहे म्हणून। एकाच ठिकाणी 3 रान आहे ती ना, मग ह्यासनी म्हणलं मी उसवू लागते जरा, ह्यासनी म्हणलं मी तुम्हाला लागवड आणून देते आणि तुम्ही की नाही लागवड घाला, पण ऐकतील तर खरं। ती म्हटलं नाही माझी मी नेतो, माझी मी टाकतो, तो ऊसात मोठी मोठी घाण कुठं असेल ती काढून घे, दगडं ही काय असले तरी इथून बाजूला काढून टाक। म्हटलं बरं चालतंय म्हणत होती मी, दोघांनी पण करूया म्हणजे उरकल। तर ती म्हटलं नको, कुठं वजी घेऊन मागं इतिहास, माझं मी येतो आणि माझी मी लागवड टाकतो। मग ह्यांनी लागवड मिक्स करायला घेतली। म्हटलं तवर उसवू तरी लागते, पण काय ऊन लागत होतं म्हणून सांगू तुम्हाला, लई भयानक ऊन लागत होतं। आणि बरेच दिवस झालं की नाही पाऊस चालू आहे, अचानक एवढं ऊन पडलं की नाही, त्यामुळं की नाही ऊन लई लागते असं वाटतं बघा। एवढं उन्हाळ्याचं ऊन सोसतं आहे आणि आता ही ऊन सोसानं झाले का, तर बरेच दिवस झालं ऊन पडलं नव्हतं आणि आज अचानक ऊन पडलं की नाही। मग ह्यांनी लागवडीची पोती की नाही अशी मिक्स करायला चालू केली। निम्मी अर्धी त्यांनी उसवली होती, निम्मी अर्धी मी उसवली, आणि इकडं पण का नाही आणून टाकले लागवड, पण झाली तर खरं बघू टाकायची। पण मला काही वाटत नाही का, तर ही मिक्स करायची, सकाळी लागवड घेऊन आली ती होणार नाही असं वाटतंय, पण बघूया होत्या का नाही। मामा पाणी आणायला गेलं होतं, म्हटलं मामाने पाणी घेऊन आलं की पाणी प्यायचं, का तर एवढं ऊन लागत होतं। मामाशी म्हटलं पाण्याची कळशी घेऊन या जावं भरून, मग मामा पाण्याची कळशी भरून आणायला गेलं होतं आणि कळशी भरून घेऊन आली ती। आणि आता आम्ही आता मस्तपैकी सावलीत बसून पाणी पिणार आहे बघा, आणि मग बाकीच्या कामाला लागणार आहे। मग मी आणि मामी मोठी मोठी घाण काढणार आहे ऊसातली, आणि की नाही मामा येते की नाही ते ठिबकच्या पाईपावर घेणार आहे ती। निम्म्या अर्ध्या मी पहिल्यांदाच घेतले त्या, खोडवं म्हणजे लागण गेली की नाही तेव्हाच घेतले त्या, आणि थोड्याफार राहिल्या होत्या, म्हटलं त्या पण घ्याव्या। पाणी प्यायला आल्यानंतर का नाही ही सगळ्या ऊसाची लागण 20 गुंठ लागण केली आणि त्यात भुईमुग केला आहे। भुईमुग चांगला आहे बरं का, पण ही म्हटलं चल जरा रानातनं मधनं जाऊन या, कशी लागण दिसते बघूया तरी। ह्यात पण तण आले, पण उताळ पाताळ तण आहे त्यामुळं काही लगेच नाही भांगायला तर चालते। बाकीची कामं उघडले ती तोपर्यंत जी महत्त्वाची आहे ती करून घेऊया, परत काय उभ्या दारात म्हटलं तर ह्यातलं मोठं मोठं तण उपटायला येते। पण लागण चांगली आहे बरं का। लागण का नाही आमची वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशीची म्हणजे की नाही 9 जूनची लागण आहे आमची, आणि भुईमुग आहे ते 14 जूनचा आहे। असं का नाही हे आमच्या रानातलं सगळं पिकं केलेली आहेत। मग ह्यात आम्ही शेपू केली होती, कोथिंबीर केली होती, मेथीची भाजी केली होती। पण काय झालं माहिती आहे का, भुईमुगाचा डाळा एवढा मोठा झाला की ती कोथिंबीर पण दरवळी आणि शेपू पण दरवळी, आणि एक नाही एक बघलीच भुईमुग टोकला आहे सगळा, 2 बघली टोकलेली नाही बरं का, शिंगल नाही तरी पण डाळा एवढा पसरला आहे बघा। मग आता गेली ती गेली, म्हटलं जाऊ द्यात, त्याला काय बाजारभाव पण नाही ती, शेपूला पण लई बाजारभाव नाही ती, म्हणून म्हटलं राहू दे। मग परत आलो आणखी लागवडीकडं, पण उन्हाचा तडाखा लईच लागत होता बरं का। लई दिवसातनं ऊन पडल्यामुळं का नाही ती ऊन का नाही सोसतच नव्हतं। आता तुम्हाला बाहेर दिसत असेल, पण इथं लई तर नाही, पण कुठं कुठं गवताच्या ठोंबी आहे की नाही ऊसात आहे त्या काढायच्या त्या, म्हणून म्हटलं आता ऊसातल्या ठोंबी काढायला शिरायचं ऊन तर एवढं लागतंय। ऊन लागायला लागले की ऊसात जावं वाटत नाही बरं का। मग तसंच मला पण जावं वाटत नव्हतं ऊसात, पण काय करणार, उद्या रोटऱ्याचं आहे, रोटऱ्याचं म्हटल्यावर त्यातली घाण तर काय काढलीच पाहिजे सगळी।
म्हणून म्हटलं जेवढं स्वच्छ करायला तेवढं आपल्याला मेहनत पण चांगली होत्या. म्हणून म्हटलं चालतंय. यांनी कॉम्बीची बॅग ओतली, एवढ्या सगळ्या पिशव्या नाही एक म्हणजे लागवडीचा डोस चांगला तयार केला आहे बरं का तर सारखी टाकायची होत नाही. अक्षरशः खरं सांगायचं म्हणजे की नाही, गेल्या वर्षी लागणीला कांडी पुरली त्यावेळेला 3-4 हजार रुपयाचा डोस टाकला होता. त्याच्यावर गेल्या वर्षीची लागण गेली. आता खोडवं एवढं झालं आहे तरी काही लागवड मिळाली नाही. जसं मिळेल तसं घालतो. मग आता मिळाल्या तर ही 10 हजाराचा डोस आणला आहे बघा. बिन लागवडीचा नुसत्या पाण्यावर एवढा ऊस आला आहे बघा, पाण्याच्या ह्याच्यावर. आणि आता लागवड घातल्यावर येईल चांगला आणि भर दिल्यावर ना. पण जसं आपल्याला मिळेल तसं घालत राहायचं. मग आता मिळालेच म्हटल्यावर मग म्हटलं 10-10 हजाराचा डोस टाकूया. मग 10 हजार रुपयाचा डोस तयार केला इकडे एक आणि त्या रानाला एक. पण काय करायचं, दुसऱ्या रानाची लागवड काय टाकून झाली नाही. बाकीचे व्हिडिओ काही बनवताच आलं नाही. ते एकदा कामाला लागलं की मग व्हिडिओ काही बनवायला येत नाही ती. मग एका रानाची लागवड राहिलेली ती सगळी गाडीत भरली. आता म्हटलं घरी घेऊन जाऊया. या एवढ्या सगळ्या एकरभर रानाला बघा ह्यांनी लागवड टाकली. आणि हे ऊस आहे सगळा, 1 एकर ऊस आहे बघा ह्यो आमचा सगळा. आणि हे लिंबारा आमच्या रानातला आहे, पण तो बऱ्याच वर्षापूर्वीच आहे. पण ऊस छान असा आहे बरं का. आता लागवड टाकली की अजून चांगलं येईल. आणि कडणी हत्ती घास लावले जनावरांनी. आणि इथनं जातानाच की नाही रताळं दिसते ती का बघूया. म्हणजे दिसली तर दाखवते. इथं रताळं आहे ती. रोज म्हणते जायचं एकाच वाटेला का नाही असून रोज दाखवायचंच होईना झाले तुम्हाला. मग इथं असं काही की नाही रताळ केलेली आहे ती. एक आवड भांगलून झाला आहे रताळाचा आणि दुसरा आवड भांगलायचा राहिला आहे. मग एवढं सगळं रानातनं काम करून 7:30 पावणे 8 झाल्या होत्या. तरी पण घरी आल्यावर म्हणलं आता देवाला जाऊन यायचं. आज सोमवार आहे म्हणल्यानंतर की नाही मी मंदिरात गेले. म्हटलं आपलं पूजा करावी. रानातनं यायला उशीर झाला होता तरी पण म्हणलं नाही, आज देवळातनं जाऊन यायचं आणि मगच बाकीचं काम बघायचं. मग मंदिरात आले, छान अशी पूजा केली. दिवसभर सगळं काम केलेल्याचा कंटाळाच गेला बघा. पूजा शांतपणाने केली. दिवसभराची रखरख सगळी थांबली आणि इतकी छान पूजा झाली. आणि गेल्या की नाही पिंडीकडं पाहिलं, सजवलेली पिंड इतकं प्रसन्न वाटत होतं काय सांगू तुम्हाला. मग मी येताना थोडं पेढे घेऊन आली होती. अगरबत्ती, साखर, अक्षदा आणि थोडी फुलं घेऊन आली होती. म्हणलं आपलं पूजा करावी. मग मंदिरात आपली शांत बसून का नाही थोडा वेळ पूजा केली, नमस्कार केला. आणि आता म्हटलं पूजा आपली झाली करून. मग कसं होतं माहीत आहे का, वेळात वेळ काढून जरी उशीर झाला की नाही तरी आपलं मी मंदिरात येतेच. कसं होतं आहे नाही म्हणजे कंटाळा आला आहे म्हटलं की राहिलं असतं तर चाललं असतं. पण तरी पण नाही म्हटलं श्रावण महिन्यातलं सोमवार आहे तेवढं 4-5 सोमवारी जायचंच. आता अखेर दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशीचं काम संपलं तरी की नाही लागवड राहिली होती म्हटल्यावरनं सकाळ उठून आणखीन आम्ही की नाही लागवड घालायला आलो बघा. का तर का नाही ती लागवड घालणं गरजेचं होतं. कुळवायला रोटर याचा होता. मग आता ती लागवड घातली नाही तर ती कुळवायचं राहील. म्हणून म्हटलं की आपलं लागवड घालून येऊया. सकाळचा का नाही पावणे 8 वाजले होते, 7:30 पावणे 8 काहीतरी वाजले असतील. त्यावेळेत आम्ही सकाळी रानात निघालो. मग काल एवढा दिवसभर कंटाळा आला होता, घाण सगळी उसातली काढली होती. तरी पण का नाही आज रानात जाणं गरजेचंच होतं. आणि मुळात म्हणजे काल बाजार नव्हता, आज बाजार काढायचा होता. त्यासाठी मी कॅरेट घेऊन आले होते. आणि ही पण आज एकटंच लागवड घालणार होतं, एकटंच नेणार होतं. आणि सगळी एकट्याची जबाबदारी होती. मग बाकीचं व्हिडिओमध्ये काही बनवायचं होत नाही. ते तर कामाचा का नाही लोड एवढा असतो की सारखं मोबाईल काढून व्हिडिओ करणं काही शक्य नसते. त्यामुळे ह्यो सगळा दोडका काढला बघा. ह्यांनी लागवड टाकून आलं, सगळी लागवड टाकून झाल्यावर नाही ह्यांनी दोडका भरू लागलं मला. दोडका मी एकटीनं काढला, मामाने आणून ठेवला. आणि नाही ह्यांनी लागवड टाकली आणि मामी आल्यानंतर मी आणि मामीने कारलं काढलं राहिलेलं. मग कारलं पण 2 ठिकी काढले बघा. आणि दोडका पण का नाही 3-4 कॅरेट आहे दोडका. मग 2 कॅरेट ह्यांना भरली आणि 1 कॅरेट मामांना भरलं. मग म्हणलं की बाजारावर जावा, का तर मामा दोघं बाजारावर जाते ती. मग 1 ठिकं कारल्याचं त्यासनी काढलं होतं, 1 ठिकं मामासनी काढलं होतं. मासा का नाही बाजार सगळा काढला आणि दोघंजणं बाजारावर जायला का नाही मला असं लई कसरतीनं काढल्यावर का तर का नाही निवडायला लई वेळ जातो. आणि खरं सांगायचं म्हणजे काय झालं माहीत आहे का, आज कपडे पण रानातच धुवायला घेऊन आली होती. रानात लाईट होती म्हणल्यावर म्हटलं कपडे पण न्यावे रानात धुवायला. मग त्या कपडे धुण्याची हे नाही, रानात कपडे आणायचे म्हटले की मग जरा जास्तच कपडे झाले. जास्त कपडे आणल्यावर नाही धुवायला पण वेळ झाला. आणि दिवसभराच्या कामाच्या एवढ्या धावपळीत दिवस कसा गेला काही कळालं नाही. आता घरी जायची वेळ झाली. म्हटलं ताजी कोथिंबीर संध्याकाळी भाजीला नेवावी. संध्याकाळी कालवण काय करायचं, कालवणाला काय न्यायचं. मग म्हटलं कारली पण नको आणि पावटा पण नको, सरळ संध्याकाळी आपला अख्खा मसूर करू. म्हणून मी कोथिंबीर घेतली. आता म्हटलं कोथिंबीर का नाही अख्ख्या मसूरला घेवावी. मग घेतली. तोपर्यंत ही का नाही वाट बघत उभा राहिलो होतं रस्त्याला.
मग का नाही म्हणलं आता जाऊया, आता जायची वेळ झाली, दिवस मावळ आहे आणि दिवसभराचं काम संपलं. आता उद्याच्याला पण काम आहे. 2 दिवसाचा व्हिडिओ एकदमच मिक्स केला आणि आता म्हणलं अपलोड करावा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.